सर्वप्रथम आपल्या सगळ्या न्यूज चॅनलचं मी आभार व्यक्त करतो की आतापर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात। त्यानंतर आमच्या पक्षाचे पालकमंत्री, उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, आमचे नेते सदानंद चव्हाण साहेब, नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार उमेशदादा साकपाळ यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, या प्रभागातून जी उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। आज ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीत संपूर्ण प्रभागात जे वातावरण निर्माण झालंय किंवा ज्या दृष्टीने आम्ही पुढे जातोय, लोकांशी संपर्क साधतोय आणि जो प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल सर्व लोकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। शिवसेना शिंदे गटाकडून जी मला उमेदवारी मिळाली, या उमेदवारीबद्दल तुम्हाला असं सांगता येईल मला की या प्रभागात संपूर्णपणे आमचं जे सामाजिक कार्य आहे, आमचे बाळासाहेब सातत्याने म्हणायचे की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा, आणि या माध्यमातून पुढे जाताना ऑटोमॅटिक आमचे जे समाजकारण गेले 15 ते 20 वर्ष चालू आहे त्याचाच फायदा करायला आम्हाला मिळाला। ह्यासाठी वेगळं काही राजकारण करण्याची गरज भासली नाही असं दिसतंय सध्या ते वार्डात फिरता। वार्डातली लोकांचा जो ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळतोय, तरुणांचा सहभाग मिळतोय किंवा महिला आघाडी आमची असेल, हिचा जो पाठिंबा मिळतोय, याद्वारे हे इलेक्शनला पुढे जाताना काही अडचण तर वाटत नाही आहेत। जे सामाजिक काम जे आमच्या विविध माध्यमातून चालू आहे, म्हणजे जे क्रीडा क्षेत्र असेल, रक्तदानाच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे, किंवा मी गेली सातत्याने 3 वर्ष मोफत चष्मे वाटप शिबिर घेतोय, जवळजवळ 200 नागरिकांना आपण चष्मा वाटप करतोय। म्हणजे हे असंख्य जे कार्यक्रम आम्ही वार्डात राबवतोय त्याचाच हे आउटपुट मिळतंय असं मला दिसतंय। जवळजवळ तिच्या कार्यकाळात 4.5 ते 5 कोटीची आपल्या प्रभागात कामं झाली। यामध्ये प्रामुख्याने प्रभागातील सर्व रस्ते, गटारे, स्ट्रीट लाईट आणि नळपाणी या माध्यमातून घरोघरी ज्या सुविधा निर्माण झाल्या, आता त्यातलं मोठं काम सांगता येईल तर पाग उद्यानाचं एक काम झालं होतं, जवळजवळ 1,20,00,000चं ते काम होतं। त्यानंतर श्रीकृष्ण सभागृह एक पागेत झाला, म्हणजे लोकांना सभागृहाची जी अडचण भासत होती ती त्यातून मोकळी झाली। असे महत्वाचे जे कार्यकाल आहेत ते तिच्या कार्यकाळात पूर्ण झाले, आणि नक्कीच त्यातून लोकांना एक नगरसेविका म्हणून काम करताना तिने जे लोकांपर्यंत पोहोचले, किंवा सातत्याने पाण्याचा जो प्रश्न आमच्या भागात होता, तर अशा वेळी ती लोकांची टच झाली। ते आता फिरताना जाणवतंय की सई चव्हाणचं जे काम आहे मागील 5 वर्षात, त्याचा नक्कीच हे लोकांच्या तोडून ऐकल्यानंतर आम्हाला समाधान मिळतंय। तसं सांगायला झालं तर वेगळ्या पद्धतीचं विजन मी आज घेऊन जातोय। यामध्ये आता एखादं कबड्डीचं मैदान आपल्या पाच प्रभागात असावं, कारण मुलं हल्ली असतात मोबाईलवरती, त्यातून कुठेतरी त्यांना बाहेर काढलं पाहिजे।